माडखोल येथे आज आजी माजी सैनिकांच्या अथक परिश्रमातून साकारलेल्या सैनिक भवनाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात ग्रामदैवत पावणाई मंदिरापासून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने झाली. त्यानंतर माडखोल परिसरातील दिवंगत माजी सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 2014 मध्ये स्थापन झालेल्या सैनिक संघाने स्वतःचे भवन उभे केल्याबद्दल या परिसरातून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. केवळ स्थानिक विकासच नाही तर जिल्ह्यासाठी आर्मी कॅम्प आणण्याचे स्वप्नही विशाल परब यांनी यावेळी मांडले. कोकणातील पहिला सैनिक कॅम्प सिंधुदुर्गात व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राजनाथ सिंग यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कॅम्पमुळे जिल्ह्यातील तरुणांना भरतीपूर्व प्रशिक्षण मिळण्यास मोठी मदत होणार आहे, असे मत बोलताना विशाल परब यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर माडखोलचे सद्गुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णा राऊळ, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, सामाजिक कार्यकर्ते रवी राऊळ, सैनिक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बाबूराव कविटकर, सिंधुदुर्ग जिल्हा सैनिक संघटना सचिव संजय सावंत, शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ, सिंधुदुर्ग तोफखाना रेजिमेंट अशोक माडगोत, माडखोल आजी माजी सैनिक संघाचे अध्यक्ष मसाजी राऊळ, उपाध्यक्ष जगन्नाथ परब, सचिव उमेश कारेवडेकर, सहदेव राऊळ, डॉक्टर लहू सावंत, पांडुरंग सावंत, कारेवडे पूर्व सैनिक संघटना अध्यक्ष आत्माराम साईल, शांताराम राऊळ, उत्तम कदम, राजाराम राऊळ, राजेश सावंत, भास्कर कोचरेकर, श्री लिंगवत, विष्णू तामाणेकर, BLचे अध्यक्ष सुभाष सावंत, स्वप्नील राऊळ, दीपक परब उपस्थित होते. याचसोबत माडखोल उपसरपंच भाऊ कोळमेकर, माजी सरपंच संजय लाड, संजय राऊळ, बाळू शिरसाट, सुबोध राऊळ, केतन आजगावकर, संतोष भिले तसेच कलमिश, शिरशिंगे, देवसू, वेरले, सांगेली, सावरवाड, कारेवडे गावातील समस्त आजी माजी सैनिकांसह त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृत्त सुभेदार मेजर तानाजी गवळी तर सूत्रसंचालन संजीव मोहिते तर आभार माडखोलचे आजी माजी सैनिक संघाचे अध्यक्ष मसाजी राऊळ यांनी केले. त्रिविक्रम सावंत, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, माडखोल, सावंतवाडी. प्रत्येक युवक या सिंधुदुर्गामध्ये घडला पाहिजे हे माझं ब्रीदवाक्य आहे. परमेश्वराने 30 वयामध्ये खूप काय दिलं आणि आज त्या ठिकाणी महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभरामध्ये आपली ओळख झाली. परमेश्वराने सर्व गोष्टी दिल्या. माझं आता समोरचं ध्येय एकच राहिलं आहे जीजी साहेब, की या सिंधुदुर्गाच्या बाउंड्रीवरती ही जी सावंतवाडी विधानसभा आहे याच्या बांदा, दोडामार्ग आणि वेंगुर्ल्याच्या सीमेवरती मी माझ्या आयुष्यामध्ये एक ठरवलेलं आहे, जगात काही होऊन दे पहिलं आयुष्यामध्ये हॉस्पिटल बांधून दाखवणार. दुसरा विषय, आमची जी मुलं आहेत ती पुण्यामध्ये कायम खेळत असतात, कुठेतरी ढोकळा मोडून घेतात बरोबर ना, तर हे बंद करून त्या ठिकाणी मोठं स्टेडियम कोकणामध्ये आणण्याचा माझा दुसरा ध्यास आहे. आणि तिसरं जे माझा महत्वाचा मुद्दा आहे हा माझी महिला वर्ग आणि माझे तरुण वर्ग जे दुकानावरती मुलं बसून असतात किंवा महिला वर्ग घरी बसून आहे हे मला बघवत नाही. या ठिकाणी मला दुःख होत आहे. आपण बेळगाव, कोल्हापूर आणि गोव्याच्या सीमेवरती आहे. या ठिकाणची आपली बेरोजगारी आणि बेकारी प्रचंड प्रमाणावरती आहे. प्रत्येक घरामध्ये 10,000 रुपये 15,000 रुपये गेले तर त्या आई वडिलांचा आशीर्वाद विशाल परब म्हणा किंवा भारतीय जनता पार्टीला होईल याची मी जबाबदारी घेत आहे. आणि येणाऱ्या 3 वर्षात हे माझे 3 महत्वाचे प्लॅनिंग आहे, एक हॉस्पिटल, एक बेरोजगारी आणि मुलांसाठी स्टेडियम. आणि आज 4था संकल्प मी या ठिकाणी करतोय. आपल्या सर्वांच्या सहकार्याने सिंधुदुर्गाच्या बाउंड्रीवरती मुंबासारखं इंटरनॅशनल, गोव्याच्या बाउंड्रीवरती एअरपोर्ट आलेला आहे. या ठिकाणी आर्मीचा कॅम्प व्हावा आणि आर्मीच्या मंडळींसाठी चांगलं सुसज्ज असं देशाचं लक्ष असणारं स्थान तयार करावं हे माझ्यासारखा कार्यकर्ता आज मांडत आहे. त्या ठिकाणी आपण सर्वांनी जर आशीर्वाद दिला तर नक्कीच आपण विजयी या संपूर्ण विषयामध्ये होणार आहोत आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद आहे मला वाटतंय. त्या ठिकाणी आपल्यासोबत आलेले माझे सर्व सहकार्यांना मी धन्यवाद देतोय. कोल्हापूरला जर गेलात तर तिथे मोठा कॅम्प चालू आहे, अनेक वर्ष कोल्हापूरमध्ये. तर मी आपल्या सर्वांना, आपले अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व मंडळींना विनंती करतो की छोटे खाणी मोठा घास थोडासा आपण घेऊया. माझं स्वतःच दिल्लीमध्ये ऑफिस आहे, ज्या माझ्या ऑफिसच्या बाजूलाच आर्मी कॅम्प आहे, त्याला जोरबागचा कॅम्प म्हणतात आणि त्या ठिकाणी कर्नल वगैरे बऱ्याच जणांना मी ओळखतो. तर माझी अशी एकदा चर्चा झालेली होती की या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा हा चारी बाजूला केरला, गोवा आणि कर्नाटक या संपूर्ण सीमेवरचा भाग आहे आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारचं एक आर्मीसाठी सर्व मंडळींसाठी एक आर्मीचं भवन किंवा आर्मीचा कॅम्प होणं काळाची सिंधुदुर्गात गरज आहे आणि याच्यासाठी प्रयत्न माझ्यासाठी
काही कार्य करतो आणि आपण आर्मी टीम आमचं हृदय आहे, त्या हृदयाला द्या आणि त्यांच्यामुळे आपण हे संपूर्ण कार्य सुसज्ज उभं करण्याचा आपण प्रयत्न केला आहे. दुसरा विषय आपल्या भवनामध्ये माझी एक इच्छा आहे की आपण या ठिकाणी आपल्या परिसरातील जे जे शहीद झालेले सैनिक आहेत त्या सैनिकांचा फोटो लावून त्या ठिकाणी जन्म मृत्यू आणि त्याचं विशेष एक एक फोटो आणि त्याच्या खाली माहिती जर ठेवली तर त्या ठिकाणी या भवनामध्ये आल्यानंतर वाटेल की बाबा आईला वाटेल एखाद्या की माझ्या मुलाचं शहीद झाल्यानंतर त्या गावामध्ये फोटो आहे, त्या मुलाला वाटेल की माझ्या वडिलांचा फोटो आहे. अशा प्रकारे पाहिल्यानंतर ती आठवण राहते. बरोबर ना? बरोबर ना? त्या ठिकाणी त्या बिचाराचा तो नंतर पुतळा उभा केला, त्याची बायको आणि त्याची मुलं जी रडत होती ती पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहिल्यानंतर आमच्या अंगातली ताकदच गेली. अशा प्रकारची परिस्थिती ज्या ज्या कुटुंबावरती येते त्यावेळी त्या व्यक्तीला कळतं की आपल्या घरातील व्यक्ती गेल्यानंतर काय दुःख असतं. त्यामुळे मित्र मी तुमच्या सगळ्यांच्या दुःखामध्ये मी म्हणा किंवा आमच्या आलेले सर्व सहकारी सामील आहोत. या ठिकाणी आर्मी भवन हे कोकणामध्ये व्हावं, कारण कोकणामध्ये इथनं रायगड आणि रत्नागिरी पासून पनवेल पर्यंत पनवेलच्या बाउंड्रीवरती आहे, परंतु आपल्या कोकण बेल्टमध्ये कुठे आर्मी कॅम्प नसल्यामुळे ते आर्मी कॅम्प आणि कॅम्पस मोठ्या प्रमाणावर व्हावं आणि जी महिला आहे ज्यांचा नवरा नसतो, ज्याचा मुलगा नसतो, त्या आई वडिलांना म्हणा किंवा त्या बायकोला त्या ठिकाणी सुविधा चांगले मिळावे याच्यासाठी तो कॅम्प असावा आणि नवीन तरुणांना या ठिकाणी कॅम्प मध्ये प्रशिक्षण देण्यासाठी. पूर्वी कसं असायचं, इकडे कारगिलचं युद्ध झालं की इथे हजारो मुलं कामाला लागायची, प्रशिक्षण दिलं जायचं आणि त्या ठिकाणी पाकिस्तानच्या बाउंड्रीवरती सोडलं जायचं. त्यामुळे आता ती परिस्थिती राहिलेली नाही. परंतु ज्यावेळी युद्धाची परिस्थिती येते, तुर्किस्तान किंवा अफगाणिस्तानची काही मंडळी, पाकिस्तानची काही मंडळी हल्ली काही दिवसापूर्वी पाकिस्तानमध्ये पहलगाम मध्ये जेव्हा आली त्यावेळी पूर्ण देश सज्ज होता. त्यावेळी पूर्ण देशाला आठवण कोणाची आली असेल तर आमच्या या माजी आजी सैनिकांची आली. ज्यावेळी अडचण येते त्यावेळी तुमची अडचणीला आठवण येते. त्यामुळे 12ही महिने तुमची सेवा करण्याची ताकद आम्हाला तुम्ही द्या. आम्ही तुमची सेवा करण्यासाठी विशालपुरम नाही तर आम्ही सर्व मंडळी आम्ही तुमच्यासाठी तयार आहोत. येणाऱ्या काळामध्ये आर्मी कॅम्प होण्यासाठी खूप चांगला आपण प्रयत्न करूया. आणि दुसरा